चाललंय? मी एवढं रक्ताचं पाणी करून तुला लहानाचं मोठं केलं आणि तू ही फळं देतोस मला? हा? अहो तसं नाहीये. तू तर काही बोलूच नकोस. या घरातले सगळे तुला घराबाहेर काढत होते तेव्हा मी होते तिथे. मी घरात घेतलाय तुला. मी तुला या घरात आसरा दिलाय आणि तुम्ही पळून जायचं प्लॅनिंग करताय? हा? आणि कुठल्या खजिन्याबद्दल बोलत होतात? बोला. रिलॅक्स रिलॅक्स मॉम, रिलॅक्स. वेट, शांत हो. हा? माया, मॉम आपली पार्टनरच आहे, सो दाखव तिला. काय हे? काय मॅप आहे हा, एका मोठ्या खजिन्याचा. तुला कुठे मिळाला? अडगळीच्या खोलीत. पण मीरा, आपण वेदाला यातनं बाहेर काढायलाच हवंय. मला भीती वाटते त्या मंजिरीने वेदाला काही केलं आणि काही करणार नाही. नाही मीरा, ती मंजिरी, ती चिटकीण काही करू शकते. हो, तुमचं बरोबर आहे, पण ती आत्ता काहीच करणार नाही. म्हणजे वेदाला आपल्याला या सगळ्यातून कायमचं बाहेर काढायचं असेल तर एकच उपाय आहे. काय? आपलं बाळ. आपल्याला बाळाला जन्म द्यावा लागेल. मीरा, सगळं सांग ना त्यांना. अर्धवट का सांगतेस? पूर्ण सत्य सांग. काय? का? मला माहित नाही. माहिती नाही? तुला सगळं माहिती आहे. मंजिरीची पूर्ण अट सांग ना. तू बाळाला जन्म देऊन काय करणार आहेस हे सांग. आणि तुला हे कोण बोललं? मंजिरी. आणि आपण मंजिरीवर विश्वास ठेवायचा? दुसरा पर्यायच नाही. आपलं बाळ जन्माला आलं तर त्यात तिचा काय फायदा? ते मला माहित नाहीये, पण आपल्याला बाळ झालं तर मंजिरी वेदाला कधीच त्रास देणार नाही. काय बोलतेस तू मीरा? अथर्वांना सगळं सत्य सांग, नाहीतर या गोष्टीचा नंतर त्यांना खूप त्रास होईल. मीरा, मला तुझं म्हणणं कळत नाहीये, पटत नाही. पण समज आपण जरी तसं केलं तरी मंजिरी तिचा शब्द मोडणार नाही, याची काय गॅरंटी आहे? बरोबर आहे अथर्व तुमचं, बरोबर आहे. सांग त्यांना. सांग ना. तिने त्याच्यानंतरही जर वेदाला त्रास दिला तर? सांग ना मीरा, सांग. का जन्म द्यायचा तुला बाळाला? मीरा, मीरा बोल. अथर्व काहीतरी विचारतायत तुला, बोल. मी आलेच. हा, ताई, वेदाच्या बाबांसमोर तू का सगळं सांगत होतीस? मग तू सगळं खरं का सांगत नव्हतीस त्यांना? मंजिरीच्या अटीबद्दल वेदाच्या बाबांना सांगून काही उपयोग आहे का? नाही ना. मीरा, मला वाटलं होतं की तू मंजिरीची अट फक्त ऐकून घेतलीस. आत्ता तू बोलत होतीस ना तेव्हा मला जाणवलं तू तिची अट मान्य करायचा विचार करतेस. मग काय करू? करूया ना आपण, काहीतरी करूया. ठीक आहे, बोल. तुझ्याकडे दुसरा पर्याय आहे?
आपण शोधूया, आपण शोधला ना की आपल्याला पर्याय सापडेल. पण पण हे बघ, तुला हार मानू नकोस. हा, धीर धर, धीर. अजून किती धीर धरायचे? हे बघ, आपल्याने आता काही होणार नाहीये. आणि हो, तुझी शक्ती सुद्धा काम करत नाहीये. मीरा, हे बघ, हा विचार तुझ्या डोक्यातून काढून टाक. तुला काय वाटतंय? हा त्याग करून तू वेदाला वाचवू शकशील? मी त्याग करत नाहीये. ते काही जे करायला हवं ना, तेच करते मी. मीरा, मला वेदाची काळजी नाहीये. आई आहे मी तिची, म्हणून तुझी मोठी बहीण आहे. हे नाही होऊ देऊ शकत मी. आणि हे सगळं केल्यानंतर या घरावर संकट येईल, त्याचं काय? मी फक्त आत्ताच्या परिस्थितीचा विचार करते. मी हे अजिबात होऊ देणार नाही. ताई, मला अडवण्याचा प्रयत्नही करू नकोस. तुझ्याकडे जर दुसरा पर्याय असेल तर मला सांग, नाहीतर माझ्याकडे पर्याय नाहीये. मला मंजिरीची अट मान्य करावीच लागेल. नाही, मी असं होऊ देणार नाही. मी काही करेन. मी अथर्वला सगळं खरं सांगेन. ताई, तू नाही सांगू शकत.